आता जाऊयात वारीला. एबीपी माझावर तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून वारीचं हे कव्हरेज बघता आहात. मात्र यंदाची वारी काहीशी खास असणार आहे, कारण अभिनेता संदीप पाठक तुमच्यासाठी वारीतले काही खास क्षण घेऊन येणार आहे. पाहूयात त्याच्या नजरेतून विठ्ठलाची वारी. बर का, एबीपी माझा बघणारे सर्व माऊली आणि माझ्या आजूबाजूला असणारे समदेव माऊली जे आज देहूकडून निघालेले आहेत पंढरपूरच्या दिशेनं आज निघालेले आहेत. तर बर का माऊली, असेच एक महाराष्ट्राचे संत, हो असेच एक संत एकनाथ महाराज पैठणचे एकनाथ महाराज, शांतीचा सागर, ज्यांनी भारुड लिहिली. अरे काय काय लिहिलंय, गाथा लिहिली, भागवत लिहिलं, एकनाथांचं भागवत ते सुद्धा लय प्रसिद्ध आहे. लोक चवीचवीनं लिहितेत, लोक चवीचवीनं ऐकतेत, वाचतेत. मग काय तर एकनाथ महाराजांची आठवण यांना झाली. बघूया हे काय म्हणतात. संत द्वारीचा कुतरा मी झालो, ओ संत द्वारीचा कुतरा मी झालो. बुंकत बुंकत द्वारी आलो, बुंकत बुंकत द्वारी आलू. बह 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 संत द्वारीचा कुतरा मी झालो, ओ संत द्वारीचा कुतरा मी झालो. द्वारीचा कुतरा मी झालो, ओ संत द्वारीचा कुतरा मी झालो. संत द्वारीचा कुतरा मी झालो, संत द्वारीचा कुतरा मी झालो. आस्कडित विस्कडित विषयामध्ये आणि गावामध्ये काहीतरी राजनीतीच्या बाणगोळ भानगडीमध्ये जर तुम्ही एकमेकापासून दूर जात असाल, अक्कल हुशारीचा चत्रा बनत असाल, संत द्वारीचा कुत्रा बना. त्याच्यात तुमचं हित आहे. 21 कुळ तुमचं उद्धरतील माझ्या मायबापाओ. संत साहित्यावर विश्वास ठेवा. एक दिवस तुम्ही सायुज्यता मुक्तीला मिळणार, हे त्रिवार सत्य आहे माझ्या मायबापाओ. संत द्वारीचा कुतरा मी झालो, हो हो संत द्वारीचा कुतरा मी झालो. संत द्वारीचा कुतरा मी झालो. थँक्यू संत द्वारीचा कुतरा मी झालो. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. बर का, ओ माऊली ऐकला का? मारुती ढोले आजोबा, वय वर्ष 80. हा बसला का धक्का? हा तोंडात बोट घालून बसलात. अहो अशी मंडळी माऊलींच्या दर्शनाला, माऊलींच्या सेवेसाठी, तुकोबा माऊलींसाठी, विठुरायासाठी येते. कुठून आलात? कुरकुंडी. कुठं आलं? हे इथे जवळ आहे बामचंद्राच्या पड्याल. बामचंद्र दिंडी कुरकुंडी. बरं, मग माऊली आता चालत चालत जायचं, पुन्हा चालत तिथे यायचं ह्या जाग्याला. ऐकलं का? चालत जायचं, परत चालत यायचंय. 35 वर्ष झाली 35 वर्ष आजोबा जाऊन. येऊन जाऊन. म्हणजे लोक काय करतात, फक्त जातात पंढरपूर पर्यंत आणि तिकडनं मग आपापल्या सोयीनं जातात. हे पंढरपूरला जातात, परत पायी येतात. हा हे घेऊनच यायचं परत येणार. चला माऊली एकदा होऊन जाऊ द्या. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. वय वर्ष 80. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम. मी अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेलो नाही. आपण एवढ्या तरुण वयात म्हणतो लय कटाळा आला, लय थकलो. हे काय तू आता मला म्हणत होता, काय सांगू राव, लय कटाळा आला, लय थकलो. पहिलाच दिवस आहे अजून याचा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
टाळ मृदुंगाची निघाली पालखी तुझीच अनोखी विठुराया. मी आता म्हणलं टाळ मृदुंगाची निघाली पालखी तुझीच पालखी विठुराया, अनोखी पालखी. काय वाटतं आजोबा? कितवी आहे तुमची वारी? हा 12 पालखी. या. कसं वाटतं पालखीला येऊन? एकदम आनंदित वातावरण आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं टाळ वाजवता त्याच्यामुळे सगळं वातावरण भारून गेलेलं आहे. हा तुकोबा, ज्ञानोबा, विठोबा, हा सगळे तुमच्या टाळ मृदुंगाने खडखडून असे जागे होऊन, आणि सध्या कर्जमाफी सुद्धा झाली. ती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बहुत लोक येणार आहे. म्हणजे बऱ्याच वारकऱ्यांचं म्हणणं असं आहे, कर्जमाफी झाली, शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तो दिलासा जो आहे तो ज्ञानोबा माऊली, तुकोबा, विठुराया यांच्या आशीर्वादानं शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमुक्ती झालेली आहे. आणि पावसाचं प्रमाण बी वाढलेलं आहे. पाऊस बी भरपूर आहे. आणि पावसाचं प्रमाण बी भरपूर आहे. सगळेजण गात आहेत. देहू पंढरी अगदी भक्ती सागरात अगदी डुबली आहे. एक गोष्ट विशेष इथे जाणवते की इथं असलेला प्रत्येक माणूस त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात. तो प्रचंड थकलेला आहे, पण तो दुःखी नाही आहे. तो कष्टी असेल, पण तो कशाच्या तरी शोधात आहे. हा शोध संपणारे 4 जुलैला विठ्ठलाच्या दर्शनाने. तोपर्यंत ही यात्रा अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे. इंद्रायणीच्या काठी बसलोय. समोरचा दिसणारा जो नजारा आहे तो अप्रतिम आहे. डोळ्याचा पारणा फेडणार आहे अक्षरशः. आणि इकडे आल्यानंतर प्रत्येकाच्या कपाळाला आपल्याला गंध दिसतं. ते गंध लावणारे दादा माझ्याबरोबर आहेत. का लावायचं असतं वारीला गंध, जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं. दादा तुमचं नाव काय? माझं पंकज कदम आहे. मी मी नांदेडचा आहे. मला 5 वर्ष मी दरवर्षी गंध लावतोय. का गंध लावतात आणि काय काय असतं गंधामध्ये? गंधामध्ये अष्टगंध, बुक्का हां. आणि हे गंध असते. कुठलं गंध? हे दाखवा आम्हाला जरा. हे गोपीचंद असते. गोपीचंद, बुक्का, अष्टगंध. अष्टगंध. 3 असतात. 5 वर्ष आहे सर आमचं. आम्ही गंध लावतो दरवर्षी. असे अनेक जण आहेत वारीमध्ये जे वारकऱ्यांना गंध लावत असतात सतत. आणि त्यांचा जो विठ्ठलाची जी परंपरा आहे तिला पुढे नेण्याचा एक प्रयत्न करत असतात. कोण नांदेडवरनं आलाय, कोण इंदापूरवरनं आलाय, अजून कुठून लोक आलेली आहेत. आणि वारीची ही जी परंपरा आहे ती अविरतपणे चालू ठेवण्याचा हा जो वसा त्यांनी उचललेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. तुका म्हणे मात धन्य त्याचे, तुका म्हणे मात धन्य त्याचे, पुंडलिकासाठी आजोने तिष्ठतो. अर्थ सांगा ना. अर्थ सांगा. अर्थ आता तुम्ही शब्दाला विचारता, अर्थ सांगता येते आम्हाला. कसं आहे डायरेक्ट म्हणायचं असते. काय मीराबाई काय म्हणतायत? मीराबाईचा विषाचा प्याला पिला, दामाजीचा पाडेवाचा नोकरी झाला दामाजीचा. त्याचे कामं केले, त्याचे बाकी फोडून टाकले. असं आहे. वासुदेव हल्ली फार दिसत नाही. परंपरा बाजूला सरली की काय वासुदेवाची असं वाटायला लागले. पण असं झालेलं नाही आहे. काही गोष्टी असतात ज्या अढळपणे कितीही वादळ आणि कितीही काही आलं तरीसुद्धा अगदी पाय रोखून उभं राहतात. वासुदेव पण त्यातलाच एक आहे. त्याला विसरून चालणार नाही. वारी जी चाललेली आहे त्याच्या परंपरेमुळे वासुदेव पण जिवंत राहिला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. गाणं म्हणतात. माऊली आपल्यासाठी एक गाणं म्हणतात. त्याचं गाणं आहे जागा बाहेर आतनी जले, जागे बाहेर आतनी जले. नमस्कार मंडळी. नमस्कार. ज्ञानोबा, माऊली, तुकोबा, माऊली. वारी चालू आहे आळंदीमध्ये.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही वारी पायी असते, पण आम्ही आता टू व्हीलरवरनं चाललो आहे. तर अजिबात चालायचं त्राण उरलेलं नाही आहे आम्ही टिपिकल मुंबईकर आहोत आणि त्यामुळे आम्ही लिफ्ट मिळवलेली आहे आणि आता बाईकवरनं प्रस्थान करतोय आमच्या गाडीपर्यंत. गाडी पुन्हा एकदा बंद पडली आणि पुन्हा हे चालू पण असं सुरूच राहिलंय. गुरु पण आहे माझ्याबरोबर, तो पण तुम्हाला काहीतरी सांगतोय. म्हणजे झालंय असं की आम्ही आमची गाडी खूप दूर पार्क केली आहे, त्याच्यामुळे मंदिरापासून अगदी आत्ता सगळं संपल्यानंतर गाडीपर्यंत जाणंसुद्धा फार जीवावर आलं आहे. आणि अशात ही सगळी मंडळी आता 22 दिवस चालत पंढरपूरला जाणार आहेत. त्यामुळे यांचं फार कौतुक वाटतं की आपल्याला साधं मंदिरातनं आपल्या गाडीपर्यंत जाणंसुद्धा कठीण होऊन बसलं आहे. आणि अशात कसा काय हा एवढा मोठा प्रवास हे सगळे करणार. खरंच म्हणजे या पांडुरंगामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये आणि त्याच्या या सगळ्या भक्तांमध्ये काहीतरी ताकद असेल की ज्यांना हे पायी चालणं एवढं जमतं, एवढं झेपणार आहे. एक गोष्ट नक्की आहे की कुठली तरी दैवी शक्ती आहे, असा माझा देवावर विश्वास नाही, पण ही दैवी शक्तीच म्हणावी लागेल, कारण त्याशिवाय हे शक्य होणारच नाही. कारण कुठून एवढी शक्ती आणतात? कोण लातूरवरनं आणलाय, कोण उस्मानाबादमधनं आणलाय, कोण कोल्हापूरवरनं आलाय, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कुठून लोक आली आहेत. इकडे सगळी जमतात, पुण्यात येतात, पुण्यातनं पुन्हा विभक्त होतात, पुन्हा पंढरपूरमध्ये एकत्र येतात. काय किमय आहे, काय बोलावं याच्यावरती. म्हणजे देव आहे म्हणून आपल्याला या सगळ्या प्रवासामध्ये लिफ्ट मिळालेली आहे असं मला तरी आणि वाटतं. हा तो दादा आहे ज्याने आम्हाला लिफ्ट दिली आहे आणि असे आम्ही आभार कधी म्हणून नाही विसरणार आहे. बरं, थँक्यू. देवाच्या आळंदीहून कॅमेरामन सिद्धेश सावंतसह माऊली प्रकाश जाधव, एबीपी माझा, देवाची आळंदी. डोळे बघा मी.